सांगला मी गाईशी जाण बकऱ्यांशी जाण मग बकऱ्यांशी जास्त मग जा आणि बकऱ्याचा रथ तोड्यात वादव तारपा पण नाही. अच्छा. मग मला ते बारकाच करून दिला ना. पण हाच बारका असतो का ह्याच्यापेक्षा आणखीन बारका असतो? जशी जशी बनवली तशी ते आपल्या मनावर. अच्छा. मोठी बनवायची त्याच्या मोठी बनवायची जसा सुवास वाढला तशी मोठी मोठी बनवायची हे आपल्या आवडीवर. नाही पण मला सांगा की आता हे वाद्य जे आता हे तुम्हीच तयार केलं? हो मीच. तर मग आता हे जे दोन आहेत ते बांबूच आहेत ना? हे बांबू आणि मग ते हे माडाचं पात आहे. अच्छा. माडाचं ताडगोळ आहे त्याचा साऊंड बनवलेला आहे पुढा आवाज जास्त जावा म्हणून. बर. हे जर काढला तर तो आवाज जास्ती जात नाही. नाही पण त्याला मग नंतर काय मेण वगैरे लावलंय का? त्याला काही पॉलिश केलंय का? मेण लावलाय. याला तो उंबराचा चिक झाडाचा चिक लावतो नाहीतर आता मग ते फेविकॉल ते लावतो. म्हणजे नाहीतर आधी पूर्वी उंबराचा चिक. नाही आता असं आहे की आम्हाला आता याच्यावरही तुम्ही फार छान चित्र काढलेली आहेत. आता वारली पेंटिंग सगळ्या आता जगाला माहिती झाली ती तुमच्याच इथून आली आणि ती कला आता वारली पेंटिंग म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध झाली. तर त्याच्यामध्येही तांदळाच्या पिठीनं चित्र काढतात. आता ही जी तुम्ही चित्र ह्याच्यावर जे सजावट केली आहे ही आता रंग आला पण पूर्वी कसं होतं? नाही पहिली आता ही माझ्या मनावर अशी कोठं गेलो तर आपले अंगावर कपडं राहिलं तेव्हा तो माणूस चांगला म्हणजे असा तसा ही त्याच्या अंगावर सजावट केली म्हणजे पाहणारी लोक रेकॉर्डिंग करून घेतात फोटो काढून घेतात असं म्हणून आम्ही त्याची सजावट केली. आपले एखाद माणूस कसा की एखाद गरीब जरी राहिला तरी पण त्यांनी सूट बोट भरली चांगला पेहराव चांगला माणूस मोठा चांगला आहे हो त्याला बांगडा तरी खुर्ची बसायला देते आणि असाच गेला तर तो किती लाख रुपयाचा मोठा असेल त्याला किंमत नाही ना. तशी सजावट केली. माझे मोठा मुलगा आहे त्याचे नातूला मग आता कुठं जातो. भारत सरकारने मला 1 लाख रुपये दिलं केंद्रीय सरकारने 3 लाख दिलं आणि म्हणजे भारत सरकारने 1 लाख केंद्र सरकारने 3 लाख महाराष्ट्र सरकारने 1 लाख तेवढ्यात मला वाटलं की बाबा चांगली सजावट केली पाहिजे. मग माझे नातूला मी हे सजावट करून दे ना पैसे मिळलं तर मग तिला मशीन घेऊन दिले कपडे शिवायची. की बाबा हे सजावट कर ते आता मला सजावट करून देईल तिला कपडे शिवायची 10,000ची मला तिला मशीन घेऊन दिली. असं म्हणजे मला कुठं तरी मिळत थोडाफार तर नातूला दिया पाहिजे. म्हणजे आता काही बरी मी असा कपाट असा मी करून ठेवला होता तर कोणी सांग अरे मला तारपा एक दे. अरे रे नाही तारपा ही माझी लक्ष्मी आहे हे माझा दैव आहे आणि हे आज माझा भाग्य समज मी लोक मोठे जवळ बसलो म्हणजे वाऱ्याने मला कितीतरी चांगला स्वाद दिला. आजपर्यंत अजून माझा दात पडला नाही. माझी आता नातू घरवाली पण दात पण नाही. आम्ही तंबाख नाही विडी नाही. आता चहा कधी पिला ते पिला 80 वर्षाची म्हातारी अजून 2 हांडे पाणी वाहते आणि म्हातारी आज मी पहिल्यांदाच आणले का आणले की खरोखर नर आणि मादी समान आहे आणि समानता दिसली पाहिजे. भिकल्याजी आपण आता म्हणजे तुम्हाला पद्मश्री मिळाला भारत सरकारने पद्मश्री दिलं म्हणून इथे गप्पा मारतोय. कसं कळलं तुम्हाला की तुम्हाला असं दिल्लीच्या सरकारने पुरस्कार दिलाय? कोणी सांगितलं तुम्हाला? मग पुढे काय झालं? कसा गेला तो दिवस? तो दिवस ना आपले माहीबीज म्हणजे माही शिवरात दिवस दिस ना नवा चांद दिस आणि ते दिवसच मला 7 वाजता तिथं निजून मी होतो ना तर मोबाईलवर फोन आला. अरे दिल्लीला बाबा भिकल्या तूच काय? मीच. अरे बाबू पुरस्कार तुझा जाहीर झाला पुरस्कार जाहीर झाला. तेवढाच ऐकला ते तो लोकांना मी सांगला अरे मी घरी जाईन घरी तसाच आलो मुलग्याला सांगा अरे पुरस्कार जाहीर झाला काहीतरी भगवंतानी आपल्याला काहीतरी केला. काय सांग कोण सांगतो तुला? अरे दिल्लीवरशी फोन केला तर
मग लोक मला विचार कोणाने कागदपत्र कोणा केला तर मग मी अळंदीला गेलो, जेजुरीला गेलो, बारामतीला गेलो, सिंगापूरला गेलो, सगळीकडे गेलो. कोणची तरी देवी माहे म्हणून मला पावलीच काय काय. आणि मोबाईल मी कधी शिकेल पण नाही, पण ऐकला आणि तसाच सांगलो. आणि दुसरे दिवपासून कलेक्टर आला, परांत आला, सगळे लोक काय काय. मग कागदपत्र एकदा आमदार आला, तो आता भोय तो सांग बाबा सांग कोणा केला, कोणा नाही त्या देवाने केला. मी लिहिलोच नाही, कोणा फॉर्म भरून दिला नाही. कालदी भट्टीजी आला, तो सांग बाबा सांग मी यावर पाठवला त्या सांगाला कोणा नाही. मला काय कागदपत्र काय अर्ज लिहून दिला तर काय कोणा अर्ज हे फक्त कार्यक्रमाला जाईल ते कोणा तरी मोबाईलवर जाळला, कोणा काय केला ते असा वर गेला वा. त्यात कोणी कोणाचा भाग नाही, भगवंतानीच केला. आता ते माणूस माझ्याकडे तुम्ही सांगा मी केला नाही कोणा केला. हो माझा हृदय जो जीव आहे तोच माझा देव आहे. डावा उजवा हेच, पण डावे हाताने केला काय उजव्या हाताने केला कोणा काही केलं नाही. माझी शरीराने केला, मेहनत मी घेतली. बरोबर. कोणा चांगला. तुम्ही हे वाजवता आणि तरुण मुलं मुली सगळे नाचतात त्याच्यावर. तर तुम्ही तर पहिल्यापासून वाजवता, तुम्हाला नाचायला मिळालं का कधी? नाचवत तुम्ही नाचवता पण तुम्ही काकूंना बरोबर घेऊन नाही 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 ते असा तेथं नेली तर आपले मन असं आहे. मी तिला नेला तर ती माझ्या समोर तर नाचू शकत नाही. का नाही नाही? अरे मी नाचन एखाद पोऱ्याच्या हाताला धरून तर माझा घरवाला मला भांडेल ना. म्हणून ती नाही अजिबात. मी वाजवाय गेला तेथून नाही. पोरांतीची लहान दोन्ही मुलग ना, तर रात्रभर निजल. मी सकाळचे 4 वाजता ना सकाळी येतो ना तर 12 वाजता येतो. तेव्हा दारू घर अजून नाचव तिकडं नाचव. आणि पोछ्या रडत मी सांभाळायची. अरे पण काय करू सोडत नाही ना. पण नाही भांडण नाही. ऋषीमुनींनी अनेक वर्ष तपश्चर्या करून तपश्चर्येचं फळ मिळवलं अशा कथा